तारीख होती 14 ऑगस्ट 1947. रात्रीचे 12 वाजायला आलेले होते. दिल्लीपासून जवळपास 550 किलोमीटर लांब अंतरावर हिमाचलच्या डोंगरात डलहौसी नावाचं एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे. तिथल्या एका खोलीत एका अंथरुणावरती 66 वर्षांचा एक म्हातारा माणूस पडून आहे. तब्येत ढासळलेली आहे आणि खोलीत रेडिओ चालू आहे. रात्री 12चा ठोका पडला आणि जवाहरलाल नेहरू बोलायला उभे राहिले आणि त्यानंतर ते जगप्रसिद्ध भाषण केलं, ट्रिस्ट विथ डेस्टिनी. जगाच्या इतिहासात असे क्षण फार कमी येतात जेव्हा एक जुनं युग संपतं आणि एक देश आपला आवाज परत मिळवतो. त्या खोलीतल्या या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहिले, डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले, कारण या माणसानं या क्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं होतं आणि आता हा माणूस या क्षणी आपल्या देशात होता. ते सुद्धा त्याला फक्त 5 महिने झालेले होते. त्याच्या आधीची 38 वर्ष त्यांना या देशाबाहेर खडतर प्रवासात काढायला लागलेली होती. आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी फरार वेगवेगळ्या नावांनी ब्रिटिशांच्या पासून जीव वाचवत आणि ब्रिटिशांना घालवण्यासाठी प्रयत्न करत. भाषण संपलं. त्याने फक्त 2 शब्द उच्चारले, जय हिंद, आणि त्यानंतर काही तासात पहाटे 3:30च्या सुमारास या माणसानं आपला प्राण सोडला. 15 ऑगस्ट 1947 ची पहाट. डलहौसीमध्ये सकाळी जो कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमात ते भाषण करणार होते, पण जी गोष्ट पाहण्यासाठी त्यांनी आपला जीव धरून ठेवला होता ती पूर्ण झाली आणि त्या पहाटेच ते निघून गेले. त्यांचं नाव होतं सरदार अजित सिंग. पंजाबचे शेतकरी आजही त्यांना चाचा अजित सिंग असं म्हणतात. चाचा का म्हणत असतील याचं कारण म्हणजे अजित सिंग यांच्या पुतण्याला 23 मार्च 1931 ला लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली गेली. तो पुतण्या म्हणजे सरदार भगतसिंग. भगतसिंगांचे चाचा, ते सगळ्या पंजाबचे चाचा. पण एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट अशी आहे की भगतसिंग जेव्हा 1 वर्षाचे होते त्यावेळेला देशासाठी अत्यंत धोकादायक म्हणून अजित सिंग यांच्यावर ब्रिटिशांनी शिक्का मारला. त्यामुळे अजित सिंग यांनी देश सोडला आणि त्यानंतर भगतसिंग आणि अजित सिंग एकमेकांना कधीही भेटले नाहीत. पण भगतसिंग लहानाचा जो मोठा होत गेला ते सरदार अजित सिंग म्हणजे आपल्या काकाच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकतच पंजाबचे शेतकरी आजही त्यांना चाचा अजित सिंग म्हणतात, ते याच कारणासाठी. मग हा माणूस कोण होता? 1907 साली ब्रिटिश सरकारला अशी कोणती भीती वाटली की त्यांच्यावर कुठलाही खटला न चालवता त्यांना थेट ब्रह्मदेशातल्या मंडालेमध्ये तुरुंगात टाकलं गेलं. लोकमान्य टिळकांनी एका पंजाबी शेतकरी नेत्याच्या डोक्यावर सुरतेच्या अधिवेशनात मुकुट का चढवला आणि तो मुकुट आज कुठं आहे? 38 वर्ष हा माणूस जगात नेमका कुठे कुठे भटकत होता? 1928 साली एका अमेरिकन पत्रकार बाईचं लाहोरमध्ये भगतसिंगांच्या हातात पत्र कसं काय पडलं? त्या पत्रात काय लिहिलं होतं? आणि नवऱ्याची 38 वर्ष वाट बघणाऱ्या त्यांच्या बायकोचं पुढे काय झालं? आणि एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण सरदार अजित सिंगांना कसे काय विसरलो? या सगळ्या गोष्टींची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 23 फेब्रुवारी 1881 जालंधर जिल्ह्यातलं खटखट कला हे गाव. आज या जिल्ह्याचं नाव आहे शहीद भगतसिंग नगर. इथे सरदार अर्जन सिंग आणि जय कौर यांच्या पोटी अजित सिंगांचा जन्म झाला. हे घराणं जाट शीख शेतकऱ्यांचं होतं, पण या घरात एक गोष्ट वेगळी होती. इथं आर्य समाजाचे विचार अगोदरच पोचलेले होते. अर्जन सिंग स्वतः कट्टर राष्ट्रवादी होते, आर्य समाजिस्ट होते. त्यांना 3 मुलं होती. एक किशन सिंग, मधले अजित सिंग आणि तिसरे सर्वात धाकटे स्वर्ण सिंग. तिघही मुलं कधी ना कधी जेलमध्ये गेली. यातले जे किशन सिंग होते त्यांचा मुलगा म्हणजेच सरदार भगतसिंग. अजित सिंग जालंधरच्या सैनदास स्कूलमध्ये शिकले, त्यानंतर लाहोरच्या DAV कॉलेजमध्ये गेले. बरेलीला वकिलीचं शिक्षण घ्यायला केले, पण ते अर्धवट सोडलं कारण या माणसाचं मन पुस्तकात रमत नव्हतं. ते शेतात आणि रस्त्यावर रमत होतं. 1898 ते 1905 या काळात दुष्काळ, पूर, भूकंप, जिथं जिथं संकट आली तिथं तिथं हे सगळे भाऊ मदतीला गेले. वराड, अहमदाबाद, श्रीनगर, कांगडा या सगळ्या ठिकाणी ते तिथं मदतीसाठी उपस्थित राहिले. 1903 साली त्यांचं लग्न झालं हरनाम कौर यांच्याशी आणि त्याच वर्षी दिल्लीत जो भव्य दरबार भरला होता तिथं हे दोघे भाऊ देखील गेले. पण ते दरबार बघायला गेले नव्हते, तर ते तिथं तिथल्या संस्थानिकांना गुपचूप भेटायला गेले होते. त्यांना वाटत होतं की या संस्थानिकांना सोबत घेऊन एक नवीन उठाव उभा करता येईल आणि तो करता येतो का हे चाचपायला ते तिथं गेले होते. त्यावेळेला त्यांचं वय जेमतेम 22 वर्ष होतं. 1906 साली ते कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाला गेले. तिथं त्यांनी उघडपणे टिळकांच्या जहाल गटाची बाजू घेतली. परत आल्यावर त्यांनी स्थापना केली ती भारत माता सोसायटी या एका संस्थेची आणि या माणसाचं काम सुरू झालं. पंजाबमध्ये त्या काळात ब्रिटिशांनी एक अफाट गोष्ट केली होती. बारी दोआब सारख्या भागात कालवे खणून वाळवंटाखालची जी जमीन होती किंवा वाळवंटासारखी जी जमीन होती ती शेतीखाली आणली आणि तिथं शेतकऱ्यांना बसवलं. पण
या भागाला म्हणायचे कॅनाल कॉलनीज. यातल्याच एका नव्या शहराला नाव दिलं गेलं लायलपूर. आता त्यांनी जी जमीन रक्त गाळून पिकवली होती, त्यांना आता वाटत होतं या शेतकऱ्यांना की ही जमीन आपली आहे. मग ब्रिटिशांनी काय केलं तर ब्रिटिशांनी 3 कायदे आणले. त्यातलं एक होतं कॉलनायझेशन बिल, ज्यात असं होतं की शेतकरी हा फक्त कब्जेदार आहे, मालक सरकार असणार आहे. जर शेतकरी मेला तर ती जमीन त्याच्या मुलाला मिळणार नाही, तर ती सरकारला मिळेल. घर बांधायचं असेल तर परवानगी घ्यावी लागेल, झाड तोडायचं असेल तर परवानगी घ्यावी लागेल. दुसरा कायदा होता बारी दुआब कॅनाल ऍक्ट, पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करणारा. आणि तिसरं म्हणजे जमीन महसुलात मोठी वाढ करणारा. प्रत्येक शेतकऱ्याच्या मानगुटीवर असे 3 कायदे बसलेले होते. आज आपण याला वेगळ्या नावाने ओळखतो, पण त्या काळातही शेतकऱ्यांना हेच वाटत होतं की आपल्या जमिनीवरचा हक्कच संपवला जातोय. या लढ्यात सरदार अजित सिंग उतरले आणि त्यांनी लायलपूर पासून सुरुवात केली. 22 मार्च 1907 ला लायलपूरला एक प्रचंड मोठी सभा भरली. त्या सभेत झंग सयाल नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक बाके दयाल याने एक कविता वाचली. ती कविता म्हणजे पगडी संभाल जट्टा पगडी संभाल. अरे शेतकऱ्या, आपली पगडी सांभाळ, आपली इज्जत सांभाळ, आपली जमीन सांभाळ, असं सांगणारी ती ओळ होती. ती ओळ त्या सभेत गायली गेली आणि त्यानंतर ती कविता फक्त कविता राहिली नाही, तर ती पंजाबचं क्रांतिगीत बनली, जी आजही गायली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही ती ऐकलेली आहे. पुढच्या 2-3 महिन्यात अजित सिंगांनी पंजाब पेटवून टाकला. सभांवर सभा आणि ब्रिटिश खरे घाबरले ते एप्रिलमध्ये. मुलतानच्या एका सभेला 200 पेक्षा जास्त शीख सैनिक उपस्थित राहिले. ज्या सैन्याच्या जोरावर ब्रिटिश हा देश चालवत होते, त्याच सैन्यातले लोक एका बंडखोराचं भाषण ऐकायला जाऊन बसले. ही गोष्ट ब्रिटिशांना सहन झाली नाही. ब्रिटिशांच्या डोक्यात 1857चा रिप्ले दिसायला लागला. त्यांना वाटलं की जर आपले सैनिकच जाऊन या स्वातंत्र्य सैनिकांच्या आंदोलनात सामील झाले तर आपण हा देश चालवायचा कसा. 21 एप्रिलला रावळपिंडीत अजित सिंगांनी जे भाषण केलं त्यावर सरकारनं अत्यंत राजद्रोही असा शिक्का मारला आणि कलम 124 म्हणजे देशद्रोह, राजद्रोह या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. 9 मेला लाला लजपत राय यांना अटक झाली आणि 2 जूनला अजित सिंगांना अटक केली गेली. इथं ब्रिटिशांनी 1818 सालचा म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वींचा रेग्युलेशन 3 नावाचा कायदा काढला आणि त्या कायद्याखाली कुठलाही खटला न चालवता, आरोपपत्र न देता अटक केली गेली. दोघांनाही ब्रह्मदेशातल्या मंडालेला पाठवण्यात आलं. हाच तो मंडालेचा तुरुंग जिथं 1857 नंतर बहादूर शाह जफर याला ठेवलं होतं आणि जिथं पुढं काही वर्षांनी स्वतः लोकमान्य टिळक 6 वर्ष काढायला जाणार होते. पण गंमत बघा, हे दोघं मंडालेच्या तुरुंगात असतानाच मे 1907 मध्ये ब्रिटिश सरकारने ते 3ही कायदे मागे घेतले. म्हणजे नेता तुरुंगात असताना आंदोलन जिंकलं. आता अशीच काहीशी एक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देखील सांगणार आहे, ज्यामध्ये देखील याच अजित सिंगांचा रेफरन्स येतो. आणि ही गोष्ट विशेष म्हणजे आजच्या काळातली आहे. ब्रिटिश काळात असा उघडपणे विजय फार कमी वेळा मिळालाय. 11 नोव्हेंबरला या दोघांची देखील सुटका केली गेली. ब्रिटिशांना ती करावीच लागली कारण ते कायदेच रद्द झाले होते. आता इथं थोडं भगतसिंगांच्या बद्दल सांगितलं पाहिजे. 28 सप्टेंबर 1907 ला अजित सिंग अजून देखील मंडालेच्या तुरुंगात असताना खटखड कला या गावामध्ये किशन सिंगांच्या घरी एक मुलगा जन्माला आला. घरातले पुरुष नुकतेच तुरुंगातून सुटले होते म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं भांगावाला, म्हणजे नशीबवान. पुढं तेच नाव भगतसिंग असं केलं गेलं. आणि इथे एक दुरुस्ती मी मुद्दाम सांगतो कारण अनेकांना असं वाटतं, जी अनेक व्हिडिओमध्ये सांगितली जाते, की भगतसिंग जेव्हा जन्माला आले त्याच दिवशी त्यांचे वडील आणि दोन्ही काका तुरुंगातून सुटले. पण प्रत्यक्षात एक्झॅक्टली खरं नाही. तो काळ तोच होता असं आपण म्हणू शकतो. पण त्यावेळेला किशन सिंग आणि त्यांचे धाकटे काका स्वर्ण सिंग सुटले होते. अजित सिंग मात्र 6 आठवड्यानंतर सुटले. ते त्या काळात मंडालेच्या तुरुंगातच होते. एका घरातले 3 भाऊ, तिघांचीही आयुष्य ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलं होतं. तिघही ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते आणि त्याच घरात सरदार भगतसिंग यांचा नुकताच जन्म झाला होता. काय घरातली परंपरा होती याचा विचार करा. डिसेंबर 1907 मध्ये सुरतचं काँग्रेस अधिवेशन होतं. हेच ते अधिवेशन जिथं जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये उघड फूट पडली. एकमेकांच्यात अक्षरशः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ऐन सभा चालू असताना मारामारी झाली. सभेमध्ये बूट भिरकावले गेले. याच अधिवेशनात लोकमान्य टिळकांनी अजित सिंगांना एक ताज म्हणजे एक मुकुट दिला आणि शेतकऱ्यांचा राजा असं त्यांना म्हटलं. तो मुकुट आज देखील चंडीगडच्या नॅशनल आर्ट गॅलरीमध्ये जपून ठेवलेला आहे. असं म्हटलं जातं की टिळकांनी अजित सिंगांच्या बद्दल असंही म्हटलं होतं की जेव्हा कधी भारत स्वतंत्र होईल तेव्हा देशाचा राष्ट्रपती हा शेतकऱ्यांचा त्राता असला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी झगडणारा असला पाहिजे आणि तो सरदार अजित सिंगांच्या सारखा असला पाहिजे.
पण सुरतेनंतर ब्रिटिशांनी अजित सिंगांच्या मागे कायमचा ससेमिरा लावला, त्यांच्या भाषणांच्यावर बंदी घातली, हालचालींवर पहारा घातला. 1908च्या शेवटी अजित सिंगांनी एक निर्णय घेतला ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आपला जिवलग सहकारी सुफी अंबा प्रसाद याच्याबरोबर ते कराचीच्या बंदरातून एका जहाजावर चढले आणि इराणला निघून गेले. इराणमध्ये त्यांनी आपलं नावच बदललं आणि नवीन नाव ठेवलं मिर्झा हसन खान. भारतातल्या अजित सिंगांचा आपण इथं जवळजवळ मृत्यूच झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण पुढची अनेक वर्ष आता त्यांची परदेशात जाणार होती. आणि सोबत गेलेल्या त्या सुफी अंबाप्रसादचं काय झालं तर अंबाप्रसाद कधीही भारतात परत आले नाहीत. इराणच्या शिराजमध्ये तिथल्या राष्ट्रवाद्यांच्या बाजूनं ब्रिटिशांच्या विरोधात लढताना ते मारले गेले. अजित सिंगांची शेवटपर्यंत एक इच्छा होती की या मित्राची राख कधीतरी भारतात यावी, पण प्रत्यक्षात ती इच्छा पूर्ण झाली नाही. त्यानंतर मग इराण, तुर्कस्तान, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये फिरताना पॅरिसमध्ये त्यांची भेट झाली श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम भिकाजी कामा, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय अशा लोकांच्या बरोबर. 1918च्या सुमारास सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचा संबंध गदर पार्टीशी आला आणि त्यानंतर ते ब्राझीलला गेले. 18 वर्ष एका माणसाच्या आयुष्यातली 18 वर्ष ते ब्राझीलमध्येच राहिले. आपल्याला माहिती आहे गदरचं जे आंदोलन होतं त्यामध्ये अनेक पंजाबी तरुण सामील झालेले होते. लाला हरदया यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या बाहेरून, अमेरिकेतून आणि वेगवेगळ्या देशातून गदर पार्टी कार्य करत होती. पण अखेर गदर पार्टीचं आंदोलन देखील मोडलं गेलं आणि त्यानंतर मग कुठलाही पर्याय राहिला नसलेले जे अजित सिंग होते ते ब्राझीलमध्ये जाऊन राहिले. ब्राझीलमध्ये ते काय करत होते तर ते तिथं भाषा शिकवत होते. पूर्वेकडच्या भाषा तिथल्या लोकांना शिकवून पोट भरत होते. या माणसाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे अजित सिंगांना 40 भाषा येत होत्या. अजित सिंगांचं या अनेक भाषांच्या वरती पूर्णपणे प्रभुत्व होतं. इटलीतल्या नेपल्स विद्यापीठामध्ये पुढं ते फारसी शिकवत होते. म्हणजे भाषेवरची त्यांची कमांड कशी होती याचा एक विचार करा. आणि मग 1928 साली एक चमत्कार घडला. ॲग्नेस मेडले नावाची एक अमेरिकन पत्रकार आणि कार्यकर्ती होती जी भारतीय क्रांतिकारकांच्या वर्तुळात वावरत होती. 17 मार्च 1928ला तिनं लाहोरला एक पत्र पाठवलं. ते पत्र होतं BS संधू नावाच्या एका तरुणाला, म्हणजेच भगतसिंगाला, कारण भगतसिंग या वेगळ्या नावानं वावरत होते. त्या पत्रात होता अजित सिंगांचा ब्राझीलमधला रिओ दी जानेरोचा पत्ता. 20 वर्षांनी काका आणि पुतण्या एका पत्रानं जोडले गेले. या पत्रात मग काय झालं तर या पत्रामध्ये अजित सिंगांनी भगतसिंगांना सुचवलं होतं की तू ब्राझीलला ये, इथं राहून जगातल्या क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास कर आणि इथं राहून ती क्रांतिकारी चळवळ पुढं आपण नेऊ. भगतसिंगांनी आपल्या काकांना उत्तर दिलं की तुम्हीच भारतात परत या, कारण देश आता नव्या क्रांतीसाठी तयार झालाय. इथं नेतृत्वाची गरज आहे आणि तुम्ही जर इथं आलात तर तो दिवस लवकर येईल ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र असेल. पुढं 23 मार्च 1931ला अजित सिंग यांचे पुतणे भगतसिंग यांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली आणि हा देश, या देशातला प्रत्येक माणूस खडबडून जागा झाला. आता मग यानंतर पुढे अजित सिंगांनी काय केलं तर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि अजित सिंग इटलीला पोहोचले. ब्रिटिश युद्धात अडकलेले आहेत ही संधी साधून ब्रिटिशांना अजून अशक्त बनवायचं आणि त्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं हा प्रयोग त्यांनी करायचं ठरवलं. असाच प्रयोग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील केलेला होता. 1941 साली रोममध्ये मोहम्मद इक्बाल शेदाई या माणसाच्या नेतृत्वाखाली एक आझाद हिंद सरकार घोषित केलं गेलं, ज्यात अजित सिंग माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तिथून ते रेडिओ हिमालय नावाचं एक गुपचूप रेडिओ केंद्र चालवायचे जे भारतात ब्रिटिशांच्या विरोधी प्रसारण करायचं. 1942 मध्ये उत्तर आफ्रिकेमध्ये ब्रिटिशांच्याकडून पकडल्या गेलेल्या भारतीय युद्ध कैद्यांमधून एक पलटण उभी करायचा प्रयत्न देखील त्यांनी केला. या पलटणीमध्ये जवळजवळ 11,000 सैनिक होते असा दावा केला जातो. प्रत्यक्षात याची आकडेवारी आपल्याला चेक करायला पाहिजे, पण इतके सारे सैनिक त्यांच्या संपर्कात होते. नेताजी सुभाषचंद्र बोस जी आझाद हिंद सेना उभी करत होते त्याचीच ही समांतर आवृत्ती होती. फक्त नेताजी जे करत होते ते इंडोनेशिया, सिंगापूर या भागामध्ये करत होते, म्हणजे भारताच्या पूर्वेच्या भागात करत होते, आणि ही जी गोष्ट होती ती भारताच्या पश्चिमेला इटलीमध्ये होत होती. अजित सिंगांनी आझाद हिंद सेना स्थापन केली किंवा ती नेताजींच्या हाताखाली असणारी आझाद हिंद सेना होती, हे दोन्हीही दावे चुकीचे आहेत. प्रत्यक्षात या दोन्हीही सेना समांतर चालत होत्या असं आपल्याला म्हणता येतं. मे 1945 मध्ये आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध संपलं आणि या दुसऱ्या महायुद्धानंतर अनेकांना अटक केली गेली. यामध्ये सरदार अजित सिंगांना देखील अटक झाली आणि इटली आणि जर्मनीच्या तुरुंगामध्ये ते तिथून डिसेंबर 1946 पर्यंत राहिले. डिसेंबर 1946 मध्ये त्यांना लंडनला आणलं गेलं आणि तिथून त्यांची सुटका झाली ती जवाहरलाल नेहरूंनी हस्तक्षेप केल्यामुळे. कारण भारत स्वतंत्र होण्याचा मार्ग आता इकडे भारतात मोकळा झालेला होता. नेहरू हंगामी सरकारचे प्रमुख होते आणि त्यांनी ब्रिटिशांवर दबाव आणला आणि त्यांच्या मार्फत मग VK कृष्ण मेनन लंडनला गेले आणि तिथं त्यांनी सरदार अजित सिंह यांना सोडवलं.
7 मार्च 1947 या दिवशी 38 वर्षांनी सरदार अजित सिंग भारतात परत आले. त्यांचं वय त्यावेळेला होतं 66. 9 एप्रिलला लाहोरमध्ये त्यांचं जे स्वागत झालं ते बघण्यासारखं होतं. हजारो लोकांनी गर्दी केली होती. ज्या माणसाला बहुतेकांनी असं समजलेलं होतं की तो जिवंत असणारच नाही, तो माणूस आता परत आला होता. आणि खटकडकला या गावामध्ये हरनामखोर अजूनही त्यांची वाट बघत होत्या. 38 वर्ष झाली होती, कोणतंही मूलबाळ नाही, एकही पत्र नाही, तरीही त्यांनी वाट बघणं सोडलं नाही. या दोघांना फक्त पुढचे 6 महिने मिळाले, पण जो देश त्यांना परत मिळाला तो त्यांनी सोडलेला नव्हता. 1907 साली ज्या पंजाबच्या शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र आणलं होतं, शीख, हिंदू, मुसलमान सगळे या एकाच सभेत, तोच पंजाब आता परत विभागला जाणार होता. लालपूर ज्या ठिकाणी त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली होती ते शहर आता दुसऱ्या देशात म्हणजे पाकिस्तानात जाणार होतं. आणि याबद्दल अजित सिंगांनी जे लिहून ठेवले ते त्यांचं शेवटचं राजकीय वक्तव्य आहे असं म्हणतात. ते म्हणतात की भारताचं दुर्दैव असं की त्याचे तुकडे पाडले जात आहेत. जे लोक शतकानुशतकं एकत्र राहिले, ज्यांनी एकत्र मिळून एक संस्कृती उभी केली, त्यांना सत्तेच्या हव्यासापोटी काही महत्वाकांक्षी राजकारण्यांनी फोडलेलं आहे. जुलै 1947 मध्ये त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते डलहौसीला गेले आणि तिथंच आपण जिथून सुरुवात केली होती त्या खोलीत ते पोहोचले. 14 ऑगस्टची रात्र, रेडिओवरचं ते भाषण, प्रचंड आनंदी ते झालेले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रेडिओ ऐकता ऐकताच ते जय हिंदच्या घोषणा देत होते. नेहरूंचं भाषण संपताच ते म्हणाले, माझं ध्येय पूर्ण झालं, आता हे जग सोडायला मी मोकळा आहे. आणि त्यानंतर पहाटे 3:30 वाजता स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याच्या भल्या पहाटे सरदार अजित सिंग यांनी शेवटचा श्वास घेतला. डलहौसीच्या पंचपुला या ठिकाणी त्यांची समाधी आजही आहे. एका देशाच्या स्वातंत्र्याचा वाढदिवस, एका माणसाची पुण्यतिथी एकाच दिवशी येते, असा योगायोग जगाच्या इतिहासात फार क्वचित घडला असेल. आता तुम्हाला वाटेल की ही गोष्ट इथे संपली, पण नाही. 2020 आणि 2021 साली दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं, विशेषतः पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं एक आंदोलन झालं होतं, जिथं सिंधू, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमांवर एका दिवशी हजारो शेतकरी रंगीबिरंगी पगड्या बांधून आले होते. त्या दिवसाचं नाव होतं पगडी संभाल दिवस. 114 वर्षापूर्वी लालपूरच्या मैदानावर बांके दयालने वाचलेली ती कविता त्या दिवशी दिल्लीच्या सीमेवर परत जिवंत झाली, परत गायली गेली. त्या कार्यक्रमाला भगतसिंगांच्या घरचे लोक देखील उपस्थित होते. 1906-07 मध्ये 3 कायदे आले जे आंदोलनानंतर मे 1907 मध्ये मागे घेतले गेले. 2020 मध्ये 3 कायदे आले आणि नोव्हेंबर 2021 मध्ये ते पंतप्रधानांनी मागे घेतले. हे आपण स्वतः बघितले. हा योगायोग आहे की माहिती नाही, पण इतिहास कधी कधी अशी यमकं जुळवतो हे मात्र नाकारता येत नाही. आणि म्हणून शेवटी तो पहिला प्रश्न, हा माणूस आपल्याला माहिती का नाही? कारण त्याची स्टोरी सांगणं आपल्याला कधी जरुरी वाटलं नाही. त्यांचं नाव पुसलं गेलेलं नाही. पंचपुल्याला त्यांची समाधी आहे, तिथं त्यांचा पुतळा आहे. 23 फेब्रुवारीला त्यांच्या जयंतीला पगडी संभाल दिवस पाळला जातो. पण जितकं काम त्यांनी केलं तितकी आठवण मात्र आपण ठेवली नाही, एवढं मात्र खरं. एका पत्रकाराने लिहून ठेवलंय की पंचपुल्याच्या त्या समाधीवर 15 ऑगस्टला कोणीही फुलं वाहायला येत नाही. आणि मला हे जास्त खटकतं, कारण भगतसिंगांना आपण देव करून टाकलं, हिरो करून टाकलं, पण ज्या घरात भगतसिंग घडला त्या घराची कहाणी आपण कधी वाचलीच नाही. भगतसिंग एका दिवसात तयार झाले नाहीत. त्याच्या मागे 3 भावांचं आणि मागच्या जवळजवळ 3 पिढ्यांचं एक इतिहास होता, एक कार्य होतं आणि म्हणून ते घडत होतं. त्यांच्यापैकी एक भाऊ तुरुंगात मेला, एक भाऊ 38 वर्ष परदेशात भटकला आणि एकाने घर सांभाळलं. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपण सगळे तिरंगा फडकवू, मिठाई वाटू, ते योग्यच आहे. पण आज सकाळी जेव्हा तुम्ही झेंडा वर जाताना बघाल तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अडवून ठेवलेल्या सरदार अजित सिंह यांचं स्मरण करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.